आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। उपविभागीय कार्यालय पूर्णातर्फे आयोजित शांतता समिती बैठक पोलीस स्टेशन पूर्णा येथे संपन्न। छत्रपती शिवाजी महाराज जयंती व शहरातील मस्तान शाहवली दर्गा उर्स यात्रा या दोन्ही अनुषंगाने शांतता बैठक समितीचे आयोजन। शांतता समिती बैठकीचे प्रमुख उपस्थिती यशवंत काळे, अप्पर पोलीस अधीक्षक परभणी। कार्यक्रमाचे संयोजन समाधान पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी पूर्णा, रावसाहेब गाडेवाड पोलीस निरीक्षक पालम, विलास गोपाडे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन पूर्णा, नरसिंग पोमनाळकर सहाय्यक पोलीस निरीक्षक चुडावा यांच्यासह पूर्णा नगरीचे माजी नगराध्यक्ष उत्तमराव कदम, नायब तहसीलदार प्रशांत धारकर यांची प्रमुख उपस्थिती होती। शांतता समिती बैठकीचे प्रास्ताविक विलास गोपाडे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन पूर्णा यांनी केले, तर सूत्रसंचालन पत्रकार जगदीश जोगदंड यांनी केले। या शांतता समिती बैठकीस उपस्थित मान्यवर व प्रतिष्ठित मंडळी, पत्रकार बांधव यांचे आभार रावसाहेब गाडेवाड पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन पालम यांनी मानला आहे। एक सामाजिक भावनेतून किंवा धार्मिक एकोपा जो जोपासला जावा ह्या माध्यमातून आपण सगळ्यांनी निश्चितच चांगलं काम केलेलं आहे। त्याच्यामुळेच नंतरच्या ज्या घटना म्हणजे दिसत नाही त्याचा आपल्या ह्याचा म्हणजे ते फळ आहे आणि हेच आपल्याला यापुढे टिकवून ठेवायचं आहे। आता छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे, त्याच्यानंतर उर्साचा कार्यक्रम आहे। आता कंटिन्यूस हा वर्ष जर बघितला तर आपल्याला लोकसभेचं इलेक्शन असेल, विधानसभेचं असेल, त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील, त्याच्यानंतर शिवजयंती झाली की मोहरमचा महिना येणार आहे, मोहरम झालं की गणपती येतो, गणपती झाले की देवी येते, हे कंटिन्यूअस असणार आहे। म्हणजे पूर्ण वर्ष आपलं राजकीय बंदोबस्त म्हणजे निवडणुकाचा बंदोबस्त आणि धार्मिक बंदोबस्त त्याच्यातच जाणार आहे। ह्या सगळ्या बंदोबस्ताच्या काळामध्ये जसा पूर्णा शहराचा आणि आजूबाजूच्या खेड्यांचा जर विचार केला, सर्व जाती धर्माचे लोक इथं गुण्यागोविंदाने तुम्ही आतापर्यंत नांदत आलेला आहात। ज्या घटना घडल्या त्याचे परिणाम काय होतात हे तुम्ही अनुभवलेले आहेत। तुम्ही म्हणजे तुमच्या वाडवडिलांनी असतील किंवा तुमच्या बंधूंनी असतील ते अनुभवलेलं आहे। तर आमची प्रशासनातर्फे आपल्याला हेच म्हणजे आव्हान राहील की बाबा ह्या पद्धतीनं पाठीमागं जे झालं, पाठीमागचा जो पूर्ण शहराचा इतिहास आहे तो आपल्या माध्यमातून आणि आमच्या माध्यमातून तो पुसला गेला पाहिजे आणि एक नवीन आदर्श आपल्याला घालून देता आला पाहिजे, हे अपेक्षित आपल्या सर्वांकडून आहे। आणि ह्या दृष्टीनं आपण सर्वजण निश्चितच प्रयत्न करणार आहोत। येणाऱ्या शिवजयंतीच्या अनुषंगाने पूर्णा पोलीस स्टेशनच्या वतीनं बंदोबस्ताचे व्यवस्थित नियोजन तर केलं जाईल, पण त्याच्यामध्ये जर कुणी म्हणजे पाठीमागच्या सारखं काहीतरी करण्याचा जर प्रयत्न केला तर त्याचा बिमोड पण त्याच पद्धतीनं केला जाईल, त्याच्यात म्हणजे ही होणार नाही। आणि त्या गोष्टीला आपण शांतता समितीचे सदस्य म्हणून किंवा सुजाण नागरिक म्हणून निश्चितच पोलीस प्रशासनाच्या पाठीशी तुम्ही राहणार आहात ही मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवजयंतीच्या या उत्सवामध्ये कोणत्या पद्धतीने आपण उत्सव वाढवायचा, उत्साह वाढवायचा यासाठीही आपण मार्गदर्शन केले। त्याचबरोबर आगामी निवडणुका, मराठा आरक्षणाचं आंदोलन आणि उर्स या संदर्भातही आपण अनमोल अशा सूचना केल्या। धन्यवाद। यानंतर सर्वात शेवटी पालम API माननीय रावसाहेब गाडेवाड साहेबांना विनंती करतो की आपण आभार प्रदर्शन करावं। दरवर्षीच हे सण येतात, दरवर्षीच हे सण आपण साजरे करतो, पण यावर्षी काही वेगळे पण या सणासोबत येत आहे। एक, निवडणुका खूप मोठ्या प्रमाणात असणार आहेत, यासोबतच आरक्षणाचं जे वादळ आहे ते बरंच मोठं आहे। त्याच्यामुळं या पार्श्वभूमीवर आपल्या सगळ्यांना हे सण शांततेत साजरे करायचे आहेत। तर अशा सणांमध्ये काही काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्या सर्वांना लक्षात ठेवणं गरजेचं आहे। आपण जर परभणीची घटना पाहिली, परभणीचा उरूस पाहिला, तर पहिले काही दिवस एकदम शांततेत होतं, पण काही साध्या घटनांमुळे त्या उरुसाला गालबोट लागतं की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली होती। म्हणजे एक छोटा ऍक्सिडेंट झालेला, पण तो ऍक्सिडेंट नाही, मुद्दा मारहाण करण्यात आलेली असे समज पसरवले जातात आणि हे सोशल मीडियाच्या माध्यमातून 5 मिनिटात म्हणजे सगळ्या लोकांपर्यंत व्हायरल होतं, हे पसरतं आणि आपण त्याची खात्री न करता हे नेमकं झालंय काय, हे ऍक्सिडेंट आहे का, हा खरखरच मारहाणीचा प्रकार आहे
आणि मग या मारहाणीच्या प्रकरणात 2 जाती 2 धर्म जर असतील तर मग ते आणखी चिघळण्याचं प्रमाण असतं. तर हे आपण खातरजमा न करता जे पाऊल उचलायला जातो ते उचलू नये. यात मुख्यतः आपल्या समाजातला जो तरुण वर्ग आहे, तरुण पिढी आहे, जे सळसळतं रक्त आहे, ते अशामध्ये जास्त पुढे येऊन त्याचा प्रतिकार करण्याची क्षमता ठेवतात. तर या वर्गातल्या लोकांना समजावून सांगणं, त्यांना कंट्रोल करणं आणि त्यांना खरं काय खोटं काय याची शहानिशा केल्याशिवाय पुढचं पाऊल उचलायला लावू नये हे सांगणं ही आपली जबाबदारी आहे एक वडीलधारा माणूस म्हणून. यामध्ये बऱ्याच लोकांना मी अगोदरच भेटलोय, बऱ्याच कार्यक्रमाच्या माध्यमातून किंवा मी आल्याच्या नंतर मला भेटायला आलेल्या लोकांची परिचय आहे. या सगळ्यांना माझी विनंती आहे, परत एकदा मी अगोदर पण तुम्हाला ही विनंती केली आहे की पूर्णा हे नाव शांततेसाठीच प्रसिद्ध असलं पाहिजे. मागच्या 4-5 वर्षापासून जी परंपरा चालू आहे तीच परंपरा पुढे राहिली जावी. आणि ही शांतता प्रस्थापित करणं फक्त पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन यांचं काम नसून नागरिकांचा ऍक्टिव्ह सहभाग त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. मागच्या वेळेला आपली जी चर्चा झाली त्यावेळेला पण आपलं निघालं की प्रत्येक नागरिक हा वर्दी न घातलेला पोलीस आहे. तर त्यांनी आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत, आपले कर्तव्य काय आहेत, आपल्या अधिकारासोबतच याची सुद्धा जाणीव ठेवावी आणि समाजामध्ये सलोख्याचं वातावरण राहावं याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. समाज माध्यमांच्या मुळे अशा गोष्टी खूप मोठ्या प्रमाणावर पसरतात. तर सर्वांनी काळजी घ्यायचं आहे की फेसबुक, व्हॉट्सअप, युट्यूब याच्यावरनं प्रसारित होणाऱ्या गोष्टी ह्या खऱ्या असतीलच याची काहीही शाश्वती नाही. तर त्याचं खरे खोटेपण जाणल्याशिवाय त्याला रिप्लाय देऊ नये. आपल्या मोबाईलवर एखादी गोष्ट आलेली असेल तर ती लगेचच कोणत्या लोकांना फॉरवर्ड करू नये. लक्षात घ्या, एखादी गोष्ट टाकणे आणि ती फॉरवर्ड करणे हे दोन्हीही गुन्हे आहेत. मागेच SP सरांनी आपल्याला सांगितले की सोशल मीडियावरून अफवा पसरवणं आणि त्याच्यातनं काही होणं हे एकदम स्ट्रिक्टली घेतलं जाईल, कोणालाही याच्यामध्ये माफी मिळणार नाही. त्याच्यामुळे सर्वांनी चांगल्या पद्धतीनं हे सण साजरे करणं गरजेचं आहे. सणामध्ये उत्साह मोठा असावा. समाज विधायक कार्यक्रम त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचे असावे. प्रत्येकाने द्विगुणित उत्साहाने कार्यक्रम करा, पण ते शांततेच्या मार्गाने झाले पाहिजे. पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन तुम्हाला 100% सहकार्य करेल याची ग्वाही मी पूर्ण उपविभागाच्या वतीनं देतो. तर या गोष्टी आपल्याकडे होऊ नयेत. समाज आपले हे सण शांततेमध्ये पार पाडावेत एवढंच आवाहन करतो. जास्त वेळ घेत नाही. ऍडिशनल SP सरांना मार्गदर्शन करायचं आहे आणि इथे पण कार्यक्रम आहे. तर मी एवढंच बोलून थांबतो. जय हिंद, जय भारत. पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी गोबाडे साहेब, पालमचे PI, जळगावचे इन्चार्ज, तसेच या पोलीस स्टेशनची उपस्थित इतर सर्व अधिकारी, सर्व शांतता समितीचे पदाधिकारी, उरूस समितीचे सदस्य, पत्रकार आणि पूर्णा शहरातले सर्व प्रतिष्ठित नागरिक, सर्वप्रथम मी तुमच्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. कारण आजच्या या शांतता समितीच्या बैठकीत जवळपास अर्धा पाऊण तास उशिरा झाला. कारण ही बैठक माझ्या माहितीनुसार 5 वाजता सुरू होणं अपेक्षित होतं, ते 20-25 मिनिटं उशिरा सुरू झाली. परंतु एवढं उशीर होऊन सुद्धा तुम्ही एकदम मोठ्या संख्येने या बैठकीस उपस्थित राहिला, त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमचं धन्यवाद व्यक्त करतो. जवळपास मागील 1 वर्षापासून मी तुमच्या संपर्कात आहे. कोणताही महत्त्वाचा सण उत्सव असेल तर ज्या वेळेला शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन मागील 1 वर्षापासून होत आलेलं आहे, त्याच्यामध्ये मी बैठकीस आलेला आहे. त्यामुळे बऱ्यापैकी तुमच्या लोकांची आणि माझी फेस टू फेस ओळख आहे किंवा शांतता समितीची बैठक संपल्यानंतर पण वैयक्तिक चर्चा होते. बऱ्यापैकी तुमच्या लोकांमध्ये आमची यापूर्वीची जी जोडी होती PI आणि DYSP यांच्याबद्दल नाराजी होती. ती नाराजी तुम्ही कळत न कळत अप्रत्यक्षरित्या ती मांडली होती. परंतु आता नव्यानंच PI आणि DYSP हजर झालेले आहेत आणि आता त्यांना कालावधी म्हणजे 1 महिन्यापेक्षा पण कमी झालेला आहे. आता जसं गोबाडे साहेबांनी त्यांच्या प्रास्ताविक भाषणात सांगताना सांगितलं की आम्ही अजून माहिती घेत आहोत किंवा काय उपाययोजना करायच्या ते पण सांगतात. म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छितो की प्रत्येक पोलीस स्टेशनच्या कामकाजामध्ये तुम्हा सारख्या चांगल्या लोकांना समाविष्ट करून घेतलं जाईल अशी आमची भूमिका आहे. बऱ्याच वेळा असं होतं की नवीन अधिकारी आल्यानंतर त्यांना जुनं बऱ्यापैकी काही माहीत नसतं किंवा जुने सहकार्य करणारे लोक कोण असतात किंवा कोण लोक हे असतात ते माहीत नसतं. परंतु आता ह्या दोघांचा जर स्वभाव पाहिला किंवा ह्या दोघांचं जर वक्तव्य पाहिलं तर ते लवकरच तुमच्या चांगल्या संपर्कात येतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की पूर्णाबद्दलचं जे नाव आहे ते नाव विनाकारणच खराब झालेलं आहे. म्हणजे आता
आज वेळेअभावी बऱ्याच मान्यवरांची भाषणं झालेली नाहीत, कारण मी प्रत्येक वेळेला भाषण ऐकतो. त्यावेळेला सुरुवातच अशी होती की आपल्यावर असा एक डाग लागलेला आहे. परंतु आपली ही पण जबाबदारी असते, म्हणजे प्रत्येक वेळेला सांगतो की सलग 5-6 वर्ष 6-7 वर्षे कोणतीही घटना नाही घडली की तो जो डाग आहे तो डाग पुसला जातो. म्हणजे तुम्ही सर्व त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहेत, परंतु मागील एका वर्षामध्ये जर पाहिलं तर 1-2-3 इन्सिडेंट घडले, त्याचा मी पण साक्षीदार आहे. त्यासाठी मी पण आलो होतो. पहिला जे आपल्याला गणेशोत्सव दरम्यान एक मिरवणुकी दरम्यान एक स्टॅबिंगची घटना झाली, त्याच्यानंतर दुसरी एक फायरिंगची घटना झाली. मग ह्या अशा घटना झाल्या. ह्या घटनामुळे काही वेळा नंतर पोलिसांबद्दल किंवा पोलीस प्रशासनाबद्दल अप्रत्यक्षरित्या रागही निर्माण झाला होता, कारण ते पण स्वाभाविकच होतं. कारण तुम्ही ज्या काय सूचना दिल्या होत्या किंवा त्या शांतता समितीमध्ये ह्याच्यामध्ये पण मांडल्या होत्या, त्या काही गोष्टीचं पालन आमच्या स्थानिक पोलीस स्टेशनकडून झालं नव्हतं, त्याच्यामुळे तुमचा राग असणं स्वाभाविक होतं. परंतु गोबाडे साहेब, मी तुम्हाला म्हणजे गोबाडे साहेब जे आहेत तर ते तुमच्याशी चांगला संपर्क ठेवतील. तुम्ही कोणत्याही सूचना म्हणजे आज करा किंवा त्यांच्यासोबत प्रत्यक्षरित्या करा किंवा फोनद्वारे करा, तर ते त्या सूचनाचे ते स्वागतच करतील. आता छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे 19 फेब्रुवारीला. आता मी हा चार्ट जर पाहिला तर पूर्णा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जवळपास 11 ठिकाणी मिरवणुका आहेत आणि पूर्णा शहरामध्ये फक्त एकच मिरवणूक आहे. आता मला माहित आहे की आपली जी मिरवणूक आहे ती एकदम व्यवस्थितरित्या शांततेत होतं आणि या ठिकाणी DJ सारखे मोठे साऊंड लावले जात नाहीत. एकदम म्हणजे छोटे जे साऊंड असतात, छोटे साऊंड लावले जातात. ती जशी परंपरा आहे तीच तशी परंपरा तुम्ही राखचाल अशी मला अपेक्षा आहे. कारण त्याच्यामुळे आम्हाला काही नव्याने हे सांगण्याची काही गरज नाही की आवाजाची मर्यादा ठेवा वगैरे, हे मी काय सांगत नाही, कारण ऑलरेडी तुम्ही ते पळत जाईल. म्हणजे जी गोष्ट पळत आहे त्याच्याबद्दल मी काय सांगणार, हा एक मुद्दा. दुसरा जो वेळेचा पण या ठिकाणी काही विषय नसतो. लवकर मिरवणूक हे सुरू करतात आणि संपवली पण जातात. परंतु सांगण्याचा म्हणजे एकमेव उद्देश आहे की चालू वर्ष जे आहे ते इलेक्शन इयर आहे. आता सर्वांना म्हणजे प्रत्यक्षरित्या जी भीती वाटते इलेक्शन इयरमध्ये काही ना काही तर होईल, काही नाही तर काय होईल, म्हणजे हे सर्वजण बोलतात. म्हणजे आमच्या प्रशासनातले वरिष्ठ अधिकारी पण बोलतात, आमचे सबऑर्डिनेट बोलतात, आमचे सोबत काम करणारे लोकही बोलतात, नागरिकांमधून पण तसाच म्हणजे आवाज येत आहे की बाबा हे इलेक्शन इयर आहे, काही ना काही तर होईल. म्हणजे असं पण कोण काय होईल त्याच्याबद्दल अजून निश्चित कोणी सांगू शकत नाही. त्याच्यामुळे आपण प्रत्येक गोष्टीला खबरदारी घेणं ही आपली जबाबदारी आहे. जसं आता पाटील साहेबांनी सांगितले, प्रत्येक नागरिक हा साध्या 100 डोळे होऊन जातात. म्हणजे आमची एखादी गोष्ट आमच्या डोळ्याला दिसली नसली किंवा आम्हाला माहीत जर होत नसली तर ती तुम्हाला माहीत आहे तर तुम्ही आमच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधा, तुमची जे आम्ही त्या पद्धतीने दखल घेईल. सांगण्याचा म्हणजे उद्देश हे आहे की पूर्ण शहर जे आहे ते चांगलं आहे. त्याच्यामध्ये सर्व जे समाजाचे लोक आहेत, सर्व समाजाचे लोक एकत्रित गुण्यागोविंदाने नांदतात. जसे जगदीशजींनी सांगितले त्या पद्धतीने एकदम सर्वजण व्यवस्थित राहतात. परंतु काही ना काही वेळेला आपल्याला तर कशी तर नजर लागते. नजर लागल्यानंतर मग आपण काय करतो, कशावर विश्वास ठेवत नाही. आपल्याला आपल्या जवळचा मित्र किंवा जवळचा जो ग्रुप आहे तो पण आपल्याला वाटतो हे अचानक यांना काय झालं, तर ते तशी काय नजर लागू नये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोशल मीडिया आहे. आता पाठीमागं जर तुम्ही पाहिला तर 31 जानेवारीपासून परभणी शहरामध्ये उरूस सुरू झाला. आता तो उरुसाचा कालावधी जो आहे ऑलरेडी प्रत्येक वर्षी तो 15 दिवसाचा असतो. त्याच्या अगोदर 12 दिवसाचा असतो. पाठीमागच्या वर्षी 15 दिवसाचा होतो. परंतु ह्या वर्षी त्यांनी म्हणजे 18 तारखेपर्यंत वाढवला. परंतु एवढा जास्त कालावधी झाल्यामुळे सुरुवात 8-10 दिवस व्यवस्थित गेले. नंतर मग काय झालं, एक छोटी मोठी मुलांच्या वादातली घटना घडली. ती घटना घडल्यानंतर मग तुम्ही पाहिलं असेल सोशल मीडिया म्हणजे जे इंस्टाग्राम असू द्या किंवा व्हॉट्सअपवर वेगवेगळे स्टेटस हे विनाकारण ठेवण्यात गेले. त्याच्यामुळे विनाकारण वातावरण दूषित झालं. तसं वातावरण आपल्या पूर्ण शहराचं होऊ नये अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. सोशल मीडियावर या ठिकाणी पण चांगल्या पद्धतीने वॉच ठेवा. आणि जसं जर कोणती एखादी गोष्ट तुमच्या निदर्शनास आली की सोशल मीडियावर हे असं फिरतंय किंवा सोशल मीडियावर असं स्टेटस ठेवले किंवा सोशल मीडिया ठेवले, तर तुम्ही एकतर पहिल्यांदा त्याला प्रतिबंधित करा, पाबंद करा. त्याला तुम्ही कॉमेंट करा किंवा हे डिलीट करून टाका किंवा तुम्ही ते फॉरवर्ड करू नका. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला वाटतं ना बाबा फारच आहे, गंभीर आहे किंवा हे, तर तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार द्या. म्हणजे आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी तयार आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की तक्रार देण्यासाठी पण बरीच लोक येतात, विनाकारण पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये गर्दी, तसं काय कोणता प्रकार.
एक व्यक्ती 5 व्यक्ती आले तरी पण आम्ही त्याच पद्धतीने दखल घेणार आणि हजारोच्या संख्येने जर मॉब आला तरी तेवढीच त्या पद्धतीने दखल घेणार. म्हणजे आम्ही त्या पद्धतीने गुन्हा दाखल करणार. आरोपी कुठेही असला तर त्याला आम्ही शोधून आणण्याचा प्रयत्न करणार. परंतु बऱ्याच वेळा आपण असा आग्रह धरतो की आम्हाला आत्ताच्या आत्ता आरोपी पाहिजे, ते शक्य होत नाही ना. एकतर लोक तुम्ही जमलेले असतात, गोंधळ सुरू असतो, ती परिस्थिती हाताळण्यात आमची लोक बिजी असतात आणि ह्या वेळेला त्या आरोपीला पकडण्यासाठी थोडा वेळ लागतो. म्हणजे ह्या सर्व गोष्टी आहेत. तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहितच आहेत, परंतु मी आजच्या उद्देशानं रिपीट करतोय. म्हणजे बऱ्यापैकी जर पाहिलं तर अशा घटना ज्या आहेत त्या घटना म्हणजे गैरसमजूत निर्माण होतात. त्याच्यानंतर आता सध्या सकल मराठा समाजाच्या वतीने जरांगे पाटील हे जे उपोषणाला बसलेले आहेत तर त्यांच्या समर्थनार्थ विविध आंदोलन सुरू आहे. आता चालू आंदोलनच नाही, पाठीमागचे जर आंदोलन पाहिलं आपल्या पूर्ण तालुक्यातली तर पूर्ण म्हणजे तालुका म्हणतोय, शहर नाही, शहर आणि तालुका याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आंदोलन झालेली आहे. पण कारण आज आपल्याकडे एकदम शांतता आहे. माझं तुम्हाला असं आव्हान राहील की सर्वसामान्य नागरिकांना त्रास होईल म्हणजे आता आम्ही म्हणत नाही की तुम्ही निषेध व्यक्त करू नका की काय, प्रतिकात्मक पद्धतीने निषेध व्यक्त केला पाहिजे. म्हणजे एक 10 मिनिट 15 मिनिटाचं जे काही रस्ता रोको वगैरे ते केलं पाहिजे. म्हणजे आपला उद्देश जो आहे तो आपला उद्देश पण प्रशासनाला समजतो. त्याच्यानंतर न्यूजमध्ये जे आहे ते फ्लॅश पण होते न्यूज आणि 10-15 मिनिटं झाल्यानंतर मग जे काही सर्वसामान्य नागरिक आहेत ज्यांना मेडिकल इमर्जन्सी असते किंवा कोणत्या तर कामानिमित्त जायचं असतं तर ते सर्व लोक जाऊ शकतात. म्हणजे आजची ही जी बैठक आहे तर थोडक्यात तिहेरी कारणासाठी आपली म्हणावं लागेल. पहिले जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या अनुषंगाने शांतता, दुसरे जे आहे ते उरूसचा जो आहे तो, आणि तिसरं जे आहे ते जरांगे पाटील यांच्या जे उपोषणाच्या अनुषंगाने जे काही त्यांच्या समर्थनार्थ जे काही आपले आंदोलन होणार आहे ती पण शांततामय मार्गाने पार पडावं. म्हणजे आपलं शहर जे आहे ते शहर पहिल्यापासून शांत आहे, अशाच पद्धतीने शांतमय राहावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि 19 फेब्रुवारीचं जे काही विविध उपक्रम कार्यक्रम आहे ते चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी तुमच्या लोकांचं सहकार्य राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकच शब्द सांगतो, आभार प्रदर्शनाला बोलवलंय त्याच्या आधी एकच वाक्य बोलतोय. मी 83 गुरुबुद्धी स्वामी महाविद्यालय इथला विद्यार्थी आहे. 1983चा तुमचं गुरुबुद्धी स्वामी महाविद्यालय स्थापन झालं होतं आणि त्यावेळेस ते कदम साहेबांना ओळखतोय, आता वयस्कर झालेत आणि इथले सोनटके साहेब प्राचार्य साहेब होते, आम्हाला बरे ओळखत असतील, मला चांगलं ओळखतो. तर त्याचा आनंद दुग्गीत झाला. मी जनता म्हणून इथे बोलतोय आता. आणि साहेबांना एवढं चांगलं मार्गदर्शन केलं आपल्या SP साहेबांनी की तिन्ही कारण सांगितले. एक मराठा समाजाचं आरक्षणचं सांगितलं, तो मुद्दा महत्वाचा होता. दुसरा महत्वाचा मुद्दा उद्या शिवाजी महाराज जयंती आहे आणि तिसरा मुद्दा महत्वाचा उर्साचा. हे तिन्ही कारण साहेबांना स्पष्ट आम्हाला समजून सांगितलेत आपल्याला सगळ्याला. त्यानंतर नव्याने जे टीम रुजू झाली त्याच्यासाठी डबल टाळ्या वाजवा. माननीय माझे DY साहेब, माननीय PI साहेब, ते माझे मित्रच आहेत, माझे बॅचमेट आहेत. मी माझी सरी असल्यामुळे थोडं वयस्कर वाटेल पण ते माझे मित्र आहेत. तर त्यांचं पण आगमन झालेलं आहे आणि चांगली टीम बनलेली आहे. आम्ही शेजारीच आहोत पालमला आणि मला इथला बराच अनुभव आहे. छान आहे. आज 18 पासून सही आमच्याकडे काही झालं नाही आणि गोय देतो सर, यावर्षी काय होणार नाही. मी जवळच आहे शेजारी, काही गरज लवकर मी इथे मदतीला येईल. आणि विशेष काय झालं की या ठिकाणी गुरुबुद्धी महाविद्यालयासारखा वटवृक्ष झालेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने बऱ्याच लोकांच्या ओळखी नसतील, त्यांचा पण आभार मानतोय. या ठिकाणी बरेच सगळे वेळातला वेळ काढून आलेत. आता प्रोग्राम आहे, माहिती मिळाली आहे, तरी आपण आल्याबद्दल आपलं सर्वांचं आभार प्रदर्शन माझ्यासाठी ठेवलेलं आहे. मी आपलं आभार प्रदर्शन मानतो, आपले आभारी आहे. माननीय साहेबांच्या हाकेला देऊन आपण सर्व जमलात. नवीन साहेब असताना पण खुर्च्या पुरल्या नाहीत, खूप संपलेल्या आहेत. पुढच्या वेळेस अजून ठेवूया. जय जय महाराष्ट्र. येथेच कार्यक्रम संपला. अध्यक्ष होते.